मी श्री अमित काला दादांना विनंती करतो की त्यांनी मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड इथे प्रदान करावं. आदित्य भाऊ, आदित्यजी. आदित्य दादा पिल्दे, तुम्हाला विनंती आहे की ह्या सामन्याचं अतिशय महत्त्वाचं पिक तुम्ही घ्यावं. एकदा जोरदार टाळ्या मोहितजी घाणेकर यांच्यासाठी. त्याबरोबरच मी श्री भाग्येश पाडळकर दादांना अशी विनंती करतो की जैन प्रीमियर लीगची जी पूर्ण आयोजन समिती इथं उपस्थित राहिलेली आहे, त्या आयोजन समितीचं त्यांनी आपल्या ब्राह्मण प्रीमियर लीग आयोजन समितीतर्फे सन्मानचिन्ह देऊन स्वागत करावं. वज्र 11चा 12th प्लेयर प्लीज कम टू द कॉमेंट्री बॉक्स. पीयूष पांडे. First ball and really a good ball, dot ball. वाह, चांगला चेंडू ठरवलेला. एक धाव नक्कीच घेण्यात त्यांना यश येईल. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. कदाचित नवीन स्ट्रायकर एंडला त्यांना तो चेंडू फेकायचा होता, पण तिथे कोणीही कनेक्शन नसल्यामुळे तो त्यांनी थांबवलं आणि आपला विचार बदलला. तरीही एक रन नक्कीच घेतलेला. वा, चांगला चेंडू, पण तरीही एक सोडती धाव घेण्याचा प्रयत्न त्यांचा सफल होताना दिसतो आणि तो झाला. चांगली अंडरस्टँडिंग आहे दोन्ही बॅटरच्या आपापसामध्ये. बाईस. नेक्स्ट बॉल. बॉलर इज रेडी. Oh, good ball. Totally beaten to the batter, but there is no any harm. There is no any damage, and very good collected by the wicket keeper as well. Piyush Pandey has opened the bowling end for his team, Kangan Sambhajinagar Royal. Next ball. Piyush Pandey ready to bowl. Wow, what a good ball it is. Totally beaten and good collected by the wicket keeper as well. So it's a dot ball. चांगला टप्पा, चांगली गती आणि चांगली दिशा हे प्रत्येक बॉलरसाठी आवश्यक असतं आणि त्याचं सुंदर प्रदर्शन आता पियुष पांडे आपल्या सगळ्यांसाठी इथे करतायत. Next ball. Ready. Oh, good collected by the shot and good gap. He's finding a good gap between two players and it is gone to boundary. And umpire has signal. It is a 4 as well. So this is the first 4 as being striked.
6 runs without loss of any wickets. आता बघूयात पुढची ओव्हर टाकण्यासाठी इथे कोण येत आहे ते. नयन पांडे आता येत आहेत. त्यांच्या टीमसाठी बॉलिंगची धुरा ते सांभाळतील आता. भरपूर पांडे आता ह्या एकंदरीत सगळ्या टुर्नामेंट मध्ये बरीच नावं पांडेंचीच इथे येत आहेत. आणि काल जी मॅच होती त्याच्यामध्ये सगळे कुलकर्णीच होते. तसं बघायला गेलं तर पांडे ही एक पदवी आहे. हो, सुंदर स्ट्रोक, अतिशय चांगला देखना शॉट त्यांनी लगावला. बघूयात तो सीमापार जातोय का, आणि तो सीमापार गेला असा इशारा अंपायरनी केला. कव्हर्स मध्ये अतिशय सुंदर कव्हर ड्राईव्ह ग्राउंडेड शॉट होता तो. सुंदर टायमिंगचं प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला ह्या बॅटरनी केलेलं दिसतंय. सिद्धार्थ आहे का स्ट्राईकवर? वाव, बघूयात काय होतंय. चांगला सुंदर प्रयत्न होता शॉट मारण्याचा, पण तो चांगला फील्ड केला. कदाचित तो कॅच झालाही असता, पण 1 रनवर ते समाधान करावं मानावं लागलं बॅटरला. आता पुन्हा सारंग स्ट्राईक वरते. हो, लोअर राहिलेला हा चेंडू, त्याच्यामुळे बॅट्समन बऱ्यापैकी चकलेला, आणि हा एक चांगला डॉट बॉल. एक छान सुंदर असा थंड हवेचा झोक आता मैदानामध्ये येतोय. त्याच्यामुळे गरमीचा जो बऱ्यापैकी इम्पॅक्ट आहे तो आता कमी झालेला आहे, आणि खेळताना बऱ्यापैकी सुखद अनुभव आता सगळ्यांना, खेळाडूंना आणि इथे उपस्थित असलेल्या जवळपास 5000 क्रीडा रसिकांना आता मिळतोय. वाईचा इशारा अंपायर कडनं. वर गेलेला चेंडू, तरी पण एक धाव नक्कीच घेण्यात त्यांना यश आलेलं आहे. स्कोर बोर्ड बऱ्यापैकी हलता ठेवण्यात ह्या दोन्ही बॅटरना यश येताना दिसत आहे. नयन पांडे त्यांच्या षटकातला हा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तयार. वाव, गुड शॉट आणि गुड फील्ड. येस, आणि तेवढाच चांगला थ्रो, तरी एक जोरटी धाव मात्र नक्कीच बॅटरने घेतलेली दिसते. 2 ओव्हर या ठिकाणी संपलेल्या आहेत. आफ्टर 2 overs, Vajra 11 has reached. The score is 15 without loss of any wickets.
Now let us see is going to bowl the third over from the side of Kangan Sambhajinagar Royal. फिल्डिंग मध्ये बऱ्यापैकी आता चेंजेस, कारण हा तिसरा ओव्हर आहे. आधीच्या 2 ओव्हरमध्ये रिस्ट्रिक्शन्स होते, ते आता ओव्हर झालेले आहेत, त्याच्यामुळे आता फील्ड रिस्ट्रिक्शन्स आता नाहीत. आणि आता पुढची ओव्हर टाकण्यासाठी प्रवीणजी कादी, एक अतिशय हसतमुख व्यक्तिमत्व, सिनियर कॅटेगरीतला सिलेक्शन्स केलेले प्रवीणजी कादी, वा सुंदर फटका बघूयात, पण तिकडे फिल्डर नक्कीच आहे. हो, अतिशय चांगला प्रयत्न करून तो त्यांनी बॉल अडवलेला आहे, नसता ते 4 धावा नक्कीच झाल्या असत्या. व्हेरी गुड फिल्डिंग इट इज, ग्रेट ग्रेट एफर्ट्स. आणि त्या फिल्डरनी त्यांच्या संघासाठी 2 धावा नक्कीच वाचवलेल्या दिसत आहेत. सारंग रेडी, पुन्हा एकदा उंचावल्या टोलाबेला हा चेंडू, बघूयात काय होतंय. आणि तो मिसफील्ड आणि अंपायरचा इशारा 4 धावांचा. अतिशय आक्रमक खेळाडू सारंग सराफ, आजपर्यंत त्यांचे सगळे सीझन्स अतिशय धमाकेदार जोरदार बॅटिंगच्या प्रदर्शन त्यांचं, आणि यावर्षी देखील जोरदार बॅटिंगचं प्रदर्शन ते करतायत. अरे का बॉल चालू असताना, बॉलची प्रोसेस चालू असताना कृपया साऊंड नको आणि माईकही नको, कॉमेंट्री नको, याची दक्षता घ्या. चांगला टोललेला चेंडू लॉंग ऑनकडे जाताना बघतोय काय होतंय, तरी पण फिल्डर तिथे असल्यामुळे फक्त एकच धाव त्यांना घेण्यात यश आलेली आहे. चांगला टोललेला चेंडू, तिकडे फिल्डर आहे, बघूयात काय किती धावा काढतायत बॅटर. चांगलं कलेक्ट केलं परत विकेट किपरनी, फक्त एक धाव त्यांना घेण्यात पूर्ण यश आलेलं आहे. सिद्धार्थ आता बॅटिंगसाठी पुन्हा तयार. चांगला चेंडू, चांगला फटका, आणि पण त्याचं रूपांतर 4 धावा. विकेटच्या दिशेने पुल केलेला हा अतिशय सुंदर देखणा फटका. 3 ओव्हर्स नंतर स्कोअर पोहोचलेला आहे 28 धावांमध्ये. कुठलाही गडी बाद अजूनही वज्र 11चा झालेला नाही. चांगला ॲव्हरेज मेंटेन करताना दिसत आहेत दोन्ही बॅटर. चांगलं कॉम्बिनेशन, चांगलं अंडरस्टँडिंग दोन्ही बॅटर मध्ये दिसत आहे. आफ्टर 3 overs वज्र 11 has reached 28 runs with the loss of 0 wickets. Bowler Mohit Pandey is going to take the responsibility to bowl the next 4th over for his team, and on strike Sarang Saraf on 14.
Oh, very good cut. Let us see what is going to happen. चांगला प्रयत्न होता प्रवीणजी कादींचा. चांगला एफर्ट्स त्यांनी घेतला तो बॉल रोखण्यासाठी. आणि अशा रीतीने अतिशय स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवलं प्रवीणजीने आणि तो इशारा केला की ह्या 4 धावा आहेत. थँक्यू व्हेरी मच. थर्ड मॅनने चांगला प्रयत्न केला तो अडवण्याचा. प्रवीणजीचा चांगला प्रयास होता. Wow, what a great shot. Let us see. Fielders are there, but of course it is not in their reach, so it is being declared as a sixer. What a great shot! What a great shot! What a great shot! Now Sarang is decided to just bite and take 4 and 6. And give us and he's trying to play is the base cricket over here. सुंदर चेंडू पण तेवढाच रिस्पेक्टली प्लेड केलेला. तरी पण एक धाव मात्र नक्कीच घेण्यात त्यांना यश. फिल्डर्स बऱ्यापैकी 30 यार्ड्सच्या बाहेर, त्याच्यामुळे एक धाव घेण्यात कुठलीही अडचण कुठल्याही बॅटरला येताना इथे दिसत नाहीये. विक्रम आता पुन्हा 30 यार्ड्स मध्ये आलेले आहेत. ओ, थोडीशी चेंडूला गती देण्याचा प्रयत्न, त्याच्यामुळे थोडासा हा भरकटलेला चेंडू आणि अंपायरचा इशारा वाईडचा. ॲडव्हान्टेज 1 बॉल and 1 run as well for Vajra. Oh, good steer, but definitely advantage of 1 run. Good fielded and ball into the gloves of wicketkeeper and returning to the bowler as well. Now the bowler is ready for his next ball. Wow, good shot, and the bowler itself and unable to feel it out. In between, the batter has taken 1 run, single run. Now the last ball of the over. Good shot, good cut, but definitely no fielder is there. Let us see what is going to happen. How will they take advantage? But they have just taken a single run. So after 4 overs, Vajra 11 has scored 43 runs. No wicket has lost yet. And individual score of Sarang Saraf is 26, and Siddharth Patwardhan is batting on 13. Sarang Saraf faced 16 balls. He has shoot. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत.
ती डिफिकल्ट कॅच होता तो त्या बॉलरसाठी आणि पटवर्धनसाठी ऍक्च्युली आत्ताच एक चांगली अपॉर्च्युनिटी. आता सारंगसाठी एक अपॉर्च्युनिटी आहे. ॲडव्होकेट निनाद कोचेंनी त्यांच्यासाठी एक प्राइस डिक्लेअर केलेला आहे. प्रत्येक सिक्सरसाठी 500 रुपये. बघूयात आता सारंग सराफ त्याचा किती ऍडव्हान्टेज घेत आहेत आणि किती पैसे गोळा करतायत. फक्त एकच अट आहे की हे कॅश मध्ये नाही, त्यांच्या बँकेमध्ये ट्रान्सफर केले जातील, ऑनलाईन ट्रान्सफर देण्यात येईल. चांगला चेंडू, तितक्याच चांगला टोडवलेला, मिसफिल्ड झालेला, पण नक्कीच 1 रन काढण्यात त्यांना यश आलेलं आहे. आता सारंग ऑन स्ट्राइक. लेट अस सी किती सिक्सेस आता इथे आपल्याला बघायला मिळतील. बघूयात. Oh, well played, Sarang, but well fielded as well. Only single run. तरी पण सिंगल घेण्यातच त्यांना अतिशय समाधान येत आहे. चांगला चेंडू, तितकाच चांगला प्लेट केलेला, पण कुठलीही धाव त्यांना घेता आलेली नाही. किती 20 अशा रीतीने 5 ओव्हर या ठिकाणी संपलेल्या आहेत आणि 5 ओव्हर नंतर 47 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॉलिंग इनचार्ज अंपायर्स आहेत प्रसाद कुलकर्णीजी आणि त्यांना साथ देत आहेत सिद्धेश्वर, राजेश सिद्धेश्वर. सुंदर फटका लगावण्याचा प्रयत्न, पण थोडासा तो चुकलेला. बॉल पुन्हा चांगला फील्ड झालेला, त्याच्यामुळे फक्त 1 धाव त्यांना घेता आलेला. वा, पुन्हा हा उंच फटका मारण्याचा प्रयत्न. बघूयात काय होतंय, पण तो सुंदर झेल घेतलेला आहे. नयन पांडे यांचं सुंदर क्षेत्ररक्षक इथे प्रदर्शन आणि हा अतिशय अवघड असा झेल स्वतःला झोकून दिलं आणि अतिशय टाइमली तो कॅच केला. त्याच्यामुळे वज्र 11चा दुसरा खेळाडू या ठिकाणी बाद झालेला आहे. आता नेक्स्ट बॅटर मैदानात कोण येतं ते बघूयात. निनाद श्रीकांत आता मैदानामध्ये उतरलेला आहे. आतापर्यंत त्यांनी 495 रन या सीझन मध्ये, म्हणजे सॉरी आतापर्यंतच्या सगळ्या मॅचेस मध्ये त्यांनी केलेले आहेत.
असा त्यांचा हा पूर्ण लेखाजोखा आहे. अतिशय अवघड होता हा झेल. आम्ही रिप्लायमध्ये बघतोय तेव्हा आम्हाला जाणीव होते की खरं किती कॉन्सन्ट्रेशननी त्यांनी आणि चपळाईने त्या बॉलवर झेप घेतलेली आहे. चांगला चेंडू, तितकाच चांगला प्लेड केलेला. आता बघूयात आपण निनादची किती बॅट या मैदानामध्ये त्याचा गजर होतोय. हो, अतिशय सुंदर चेंडू, पूर्णपणे बीट झालेला हा निनाद, आणि कुठलीही धाव किंवा कुठलाही ॲडव्हान्टेज त्याला किंवा त्याच्या संघाला इथे नाही. हा डॉट बॉल. वा, सुंदर स्ट्राईक केलेला चेंडू, पण तिथे फिल्डर आहे. अतिशय चपळाईने फील्ड केला आणि अतिशय सुंदर थ्रो, डायरेक्ट हिट. वाव, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. फिल्डरचं नाव विनीत. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केलं तुम्ही, अभिनंदन. अशा रीतीने सारंग सराफ आता पॅव्हेलियन मध्ये वापस परतलेले आहेत. आता श्रीकांत पाठक न्यू बॅट्समन इन. आता दोन, एक आडनाव श्रीकांत आणि एक पहिलं नाव श्रीकांत, असे दोन श्रीकांत नावाची दोन प्लेयर्स आता क्रीज वरती आपल्याला दिसत आहेत. बघूयात आता काय होतंय. आता आलेले जे बॅटर आहेत ते श्रीकांत पाठक आहेत. तो स्ट्राईकला आहे. श्रीकांत पाठक आता स्ट्राईकला आहेत. खूप मोठी विकेट गेलेली आता, खरंच नक्कीच त्याचा ॲडव्हान्टेज. बघूयात आता हे कांगन संभाजीनगर रॉयल कसं घेत आहेत ते. फिल्डिंगचा मुआयना करतायत आता श्रीकांत पाठक. ते तयार, बॉलरही तयार. वा, चांगला चेंडू, तितक्यात चांगला रिस्पेक्टली प्लेड केलेला, कुठलीही धाव घेता आलेली नाही. अशा रीतीने 6 ओव्हर्सच्या समाप्तीनंतर वज्र 11 पोहोचलेलं आहे 48 धावांवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मागच्या ओव्हरमध्ये केवळ 1 रन त्यांनी दिलेला आहे. अतिशय टिचून गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. ब्राह्मण प्रीमियर लीग 2024 अतिशय दिमागदार आयोजन आणि नियोजन गरवारे क्रीडा संकुल इथे होताना आपल्याला सगळ्यांना दिसत आहे. आमचे टायटल स्पॉन्सर्स आहेत डॉक्टर भालेज लाईफलाईन मेडिकल डिव्हाइस प्रायव्हेट लिमिटेड, ब्रँडिंग पार्टनर आहेत गुरु आउटडोर्स, अपीरल पार्टनर्स आहेत स्मिता हॉलिडेज, व्हेन्यू पार्टनर्स आहेत रुद्रानी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. and next bowler in Nayan Pandey. फिल्डिंग ची सजावट जोपर्यंत होते तोपर्यंत मी आपले टीम स्पॉन्सर्सची नावं या ठिकाणी डिक्लेअर करतोय. एपी लाटे अँड कंपनी, पेनल्टी बॉक्स, स्कायलाइफ इव्हेंट्स, कॅंगन वॉटर, 24 फिट अँड शाहीन, महालक्ष्मी डेव्हलपर्स. नाव बॉलर इज रेडी टू बॉल टू निनाद श्रीकांत. Oh, he just out of the line, so umpire has declared it's a white ball. Next team sponsors are PSB English School, Aditya Bharat Gas, Mr. Shirish Buralkar, Mr. Anup Kulkarni, AES Anandi Energy Solutions,
the event house. Next ball. Oh, good ball! Really beaten the batsman, and it's gone. Well taken by the wicket keeper, and the wicket has gone. Really a good ball. Very good line and length, and it is beaten to the Ninad Shrikant, and wicket keeper has done a good job indeed. Our team co-sponsors are the Event House, Bogle Engineering Company, Srushti Engineering, Willow Pumps. You are most welcome, sir. Shri Ayojan Caterers, Willow Pumps, VD Media, Simple by Bhagyesh Padarkar, Travelon, and Samarpan Group. Wow, it's a good lane, well played as well. Definitely there is a chance for the second run, but they are satisfied on single only. रात्रीचे आता 11:15 वाजलेले आहेत, तरी पण मैदानावरती तेवढाच सहसा उत्साह सगळ्या क्रीडा रसिकांमध्ये आणि प्लेयर्स मध्ये देखील. Wow, good shot, but definitely fielder is there, and the single run has been taken. आता श्रीराज वकील बघूयात काय जादू करतायत आता मैदानावरती. ओ, गुड बॉल. अतिशय सुरेख चेंडू होता हा, अतिशय चांगल्या टप्प्यावरती चांगल्या गतीने आणि चांगल्या दिशेने अगदी बॅट्समनला बीट करून विकेट कीपरच्या हातामध्ये गेलेला हा चेंडू. डॉट बॉल. ओ, चांगला टाकलेला चेंडू हवेत होता, पण कुठलंही नुकसान नाही. तरीही एक धाव नक्कीच बॅटरने घेतलेली आणि स्कोर आता निश्चित, धावफलक आता निश्चित हलता ठेवतायत. सिंगल्स, डबल्स, सिंगल, डबल्स ही स्ट्रॅटेजी आता नक्कीच वज्र 11 ने केलेली दिसते आहे. थोडासा उंचीवरचा हा चेंडू चांगला ठेवलेला आहे. 2 फिल्डर येऊन पळतात, बघूयात काय होतंय. तरी पण 2 रन चांगले पळून निश्चितच बॅटरने काढलेत. वा, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. आता या ठिकाणी 7 ओव्हर संपलेल्या आहेत आणि वज्र 11 54 बाय लॉस ऑफ 4 विकेट्स, 7 विकेट्स, 7 ओव्हर्स हॅज गॉन. 7 षटके या ठिकाणी संपलेली आहेत. 54 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये वज्र 11च्या इथे झालेल्या आहेत. आज बऱ्यापैकी मॅचेस शेड्यूलवर होताना दिसत आहेत, त्याच्यामुळे कदाचित आजचा शेड्यूल खूप वेळेवर संपेल अशी अपेक्षा आहे. वा, सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह. बघूयात काय होतंय. ओ, तो मिसफिल्ड झालेला दिसतोय आणि ह्या चौकार असा अंपायरचा इशारा. गुड शॉट, गुड टायमिंग. अतिशय सुंदर टायमिंग होतं. जेव्हा आम्ही रिप्ले बघतोय तेव्हा हे टायमिंग शिवाय नक्कीच अशक्य आहे असे चौकार, असे शॉट्स.
ओ चांगला कमबॅक बॉलर कडनं आणि हा सुंदर चेंडू बीट झाला टोटली बॅट्समन आणि हा डॉट बॉल. चांगला चेंडू तितक्यात चांगला टोलवला. एक धाव निश्चित मात्र चोरटी त्यांनी घेतलेली आहे. सागर बैसवार आता त्यांचा पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार आहेत. श्रीकांत तयार खेळण्यासाठी. ओ हा सुद्धा अतिशय सुंदर चेंडू. लेग कटर म्हणू आपण त्याला. हा फटका मारण्याच्या नादावर उंच गेलेला चेंडू. बघूयात काय होतं. जवळपास 3 फिल्डर त्याच्या मागे पळत आहेत. तरी पण फील्ड होऊन जोपर्यंत तो बॉलरकडे वापस येतोय. 2 धावा नक्कीच पळून बॅटरने घेतलेल्या आहेत. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. नवीन बॅट द्यावी अशी मागणी करतायत बॅटर आणि आदित्य घाणेकर आता जोरदार पळतायत त्यांना बॅट देण्यासाठी आणि अशा रीतीने त्यांनी बॅट घेतलेली आहे. दुसरे बॅटर देखील आता त्यांची बॅट सुद्धा चेंज करतायत आणि आदित्य घाणेकर आता 2 बॅट घेऊन परत आता तंबूत परततायत. त्यांना खूप कष्ट घ्यावे लागतात हे सगळं करत असताना. Now batter is ready and bowler is also ready. Oh, थोडासा बीट झालेला. ओ पण अंपायर कडनं नॉट आउटचा इशारा. ओव्हर संपलेली आहे या ठिकाणी. 8वी ओव्हर या ठिकाणी संपलेली आहे आणि 8 ओव्हर्स नंतर वज्र 11 62 with the loss of 4 wickets. दोन्ही बॅटर बऱ्यापैकी आता मैदानावर ते स्थिरावलेले दिसत आहेत. त्यांची नजर आता बऱ्यापैकी स्थिरावलेली आहे. आता मोहित पांडे आता बॉलिंगची धुरा सांभाळत आहेत आणि 9वी ओव्हर आता ते करतायत इथे त्यांच्या संघासाठी. अजूनही पॅव्हेलियनमधनं अतिशय उत्साह त्या सगळ्या प्रेक्षकांमधनं कॉमेंट बऱ्यापैकी कॉमेंट्स बऱ्यापैकी चीअरअप होत आहे सगळ्या प्लेयर्ससाठी. हे चांगलं सिग्नल आहे चांगल्या क्रिकेटसाठी. श्रीकांत पाठक रेडी. हा चेंडू वाईड. Advantage for a ball and run as well. Next ball. पुन्हा वाईड बॉल. ओ चांगला कमबॅक केलाय मोहित पांडेंनी आणि अतिशय सुंदर गोलंदाजी करून विकेट किपरनी कॉट बिहाइंड अतिशय सुंदर झेल घेतलाय आणि अशा रीतीने वज्र 11चा 6वा खेळाडू आता तंबूमध्ये परतताना दिसतोय. आता आदित्य घाणेकर मैदानात उतरताना दिसत आहेत. स्कोअर आता झालेला आहे 64 आउट लॉस ऑफ 5 विकेट्स. श्रीराज आता श्रीराज वकील आदित्यला काही नक्कीच सूचना करतायत. व्हॉट इज टू बी डन, व्हॉट इज अ प्लॅन, and now we must implement the plan. Next ball. वाह
आल्या आल्या फटकेबाजी बघूयात काय होतंय. आणि हा झेल सुंदर झेल घेतलेला आहे. मोहितने अतिशय चांगली गोलंदाजी करून अलगद आदित्यला जाळ्यात पडकलंय आणि आदित्य त्याच्यात फसला आणि त्याची विकेट गेली. नेक्स्ट बॅटर अभिनव शर्मा आणि कॅच घेणारा सागर. क्या बात है सागर, व्हाट अ ग्रेट एफर्ट्स. very well catch, very well done, good catch. So Vajra 11 is on 64 with the loss of 6 wickets. He is on hat trick. Mohit Pandey, you are on hat trick. आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार काल फक्त 6वी मॅच यावेळेला सुरू झाली होती, पण आजचं शेड्यूल खूप बऱ्यापैकी चाललेलं दिसतंय आणि सगळ्या मॅचेस शेड्यूल प्रमाणे होतानाही दिसत आहेत. हॅट्रिक बॉल बाय मोहित पांडे अँड द स्ट्रायकर इज अभिनव शर्मा, जो रोहित शर्माकडनं बऱ्यापैकी टिप्स घेऊन या मैदानात उतरलेला आहे. इंडियन कॅप्टन रोहित शर्माचा हा कझिन. आणि शरीरयष्टी त्याची बॉडी लँग्वेज सुद्धा रोहित शर्मा सारखीच दिसते बरं का. त्याच्यामुळे तो चमत्कार कदाचित अभिनव शर्मा करू शकतील सुद्धा, अशी अपेक्षा आपण सगळ्यांनी मिळून करायला हरकत नाही. बघा ग्राउंडच्या बाहेर फटाके आत्ताच फुटायला लागलेत. वाव, गुड बॉल, पण हा डॉट बॉल, त्याच्यामुळे हॅट्रिकचा चान्स मोहित पांडेंनी गमावलेला इथे दिसतोय. पण त्या हॅट्रिकसाठी कदाचित ते फटाके फुटत असतील बरं का. बघूयात, षटकारांचे पण फटाके कदाचित फुटू शकतात. दोन्ही अपेक्षा आपण ठेवूयात. वा, गुड कॅट, पण देयर इज अ फिल्डर. ओ, ओव्हरथ्रो, and this has gone for second run as well. प्रवीणजी कादी चांगली फिल्डिंग केली, चांगला थ्रो होता, पण थोडासा मिसकम्युनिकेशन झाला आणि कन्वर्टेड टू 2 रन्स. ओ, चांगला चेंडू चकवलेला आहे, पण कुठलाही लॉस निश्चित झालेला नाही वज्र 11ला. पण हा डॉट बॉल. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. पटकवलेला चेंडू, चांगला शॉट बघूयात, आणि फाइंडिंग द गॅप बिटवीन 2 fielders and it has gone to 4 runs. Good shot, and after 8 overs the score has reached up to 70 runs with the loss of 668 Vajra 11. Now only 2 overs is remaining balance with Vajra 11. It means they have 12 balls. Last over, I am sorry, last over. I request to bowler to please be on his mark, because we are running very short of time. Jersey number 96, Vinith is ready to bowl, and this is the last over of the inning. थोडीशी फिल्डिंगच्या प्लेसमेंट मध्ये थोडासा बदल करतोय विनीत. हो, पहिला चेंडू फटकावण्याचा प्रयत्न, उंच गेलेला, 3 प्लेयर पाहिले पण कोणी झेलला नाही, आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा नक्कीच पळून काढण्यात त्यांना यश.
पुढचा चेंडू. विनीत तयार. चांगला फटका. ग्राउंडेड शॉट. फिल्डर इज देअर. बघूयात काय होतंय. चांगलं कलेक्ट केला. चांगला थ्रो आणि फक्त एकच रन घेता आला बॅटरला. फिल्डिंग मध्ये बरेच चेंजेस आता इथे दिसत आहेत, कारण लेफ्टी बॅट्समन आता क्रीजवर बॅटर आहे, स्ट्राईकवर आहे, त्याच्यामुळे अकॉर्डिंग टू दी लेफ्ट आर्म बॅटर प्लांड फील्ड ॲज वेल. ओ चांगला चेंडू पूर्णपणे चकलेला आणि हा डॉट बॉल. सुंदर झेल पुन्हा विकेट कीपर कडनं आणि विकेट कीपर आहेत अनिरुद्ध शास्त्री. क्या बात है. अभिषेक जोशी आता मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि स्ट्राईकवर सुद्धा अभिषेक जोशीच असणार आहेत. शेवटचे 2 बॉल राहिलेले आहेत आणि आता वज्र 11 73 धावांमध्ये पोहोचलेले आहे 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा उंच लगावलेला हा शॉट. बघूयात काय होतं. अरे तो पण ड्रॉप. चांगला प्रयत्न पण इन बिटवीन. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आणि 2 धावा नक्कीच त्यांनी चांगला पळून काढलेल्या आहेत. न केल्या प्रकारे रन आलेले चालेनं कसेही असो रन मात्र यायला पाहिजेत. प्रत्येक बॉल गणिक ही प्रत्येक बॅटरची मनीषा असते. ओ बघूयात काय होतंय आणि हा रनआउट. आणि आता फक्त एक चेंडू शिल्लक आहेत. झालंय. Okay, over 10 overs has gone. After 10 overs, Vajra 11 has scored 75 runs with the loss of 7 wickets. Now the target for Kangan Sambhajinagar Royal is 76 runs to win. चल जरा सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. चल जरा सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत.
कोणतरी भरून आणून ठेवा राव. दोन्ही टीमच्या 12 प्लेयरला माझी विनंती आहे की कृपया कॉमेंट्री बॉक्स कडे आपण यावं. कारण हा सामना सुद्धा खूप रंजक आणि मनाला लोभवेल असा हा सामना रंजक होणार आहे, इंटरेस्टिंग होणार आहे. तेव्हा सगळ्या क्रीडा रसिकांना आपण एकदा विनंती करूयात. अजूनही या वेळेला सुद्धा म्हणजे आता जवळपास 11:35 झालेली आहेत, पण अजूनही क्रीडा रसिक मैदानामध्ये तसेच बसून आहेत. कारण आतापर्यंत जे झालेले सगळे सामने अतिशय रंजक, अंपायरचा इशारा. स्कोर इज ऑल्सो रेडी आणि मी जगदीश रेंडे कॉम्पिटिटर सुद्धा रेडी. umpires are ready, all fielders are ready, and batter is also ready, Sarkar is also ready. ओ पहिला चेंडू आणि तोही वाईड. चेंडूला गती देण्याचा प्रयत्न, पण थोडीशी दिशा ही स्टंपच्या बाहेरची असल्यामुळे अंपायरने त्याला डिक्लेअर केलं वाईड. एपी लाटे अँड कंपनीचे अनिकेत लाटे स्वतः बॉलिंग साठी तयार. ओ दुसरा चेंडू तोही वाईडचा इशारा अंपायर्सचा. थँक्यू व्हेरी मच पाणी आणून दिल्याबद्दल. अंपायरची ही जोडी प्रसाद कुलकर्णी आणि सिद्धेश्वरजी राजेश सिद्धेश्वर अतिशय स्थितप्रज्ञ आणि एडीसीएचे पॅनल अंपायर्स. चांगला चेंडू, तितकाच चांगला टोलवला, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एक धाव घेण्यात त्यांना यश. अशा रीतीने कांगन संभाजीनगर रॉयल हॅज रीच अप टू 3. मोहित पांडे इज ऑन स्ट्राइक नाउ. थोडीशी फिल्डिंगची सजावट चेंज करतायत कॅप्टन, कारण अजूनही फिल्डिंग रिस्ट्रिक्शन असतात. गेली आता येत्या 2 ओव्हरपर्यंत ती असणार आहेत. वा सुंदर चेंडू, चांगलं कमबॅक अनिकेतजी लाटे यांचं. मोहित पांडेंना बऱ्यापैकी जखडून ठेवण्यात त्यांना आता यश येताना दिसतंय अनिकेतजी लाटेना, पण निश्चित तेवढ्याच चांगल्या जबरदस्त इराद्याने उतरलेले मोहित पांडे. वा थोडासा भरकटलेला हा चेंडू आणि नॅचरली अंपायरनी त्याला वाईड दिलेला, तेव्हा ॲडव्हान्टेज टू कॅंगन बॉल अँड दी रन ॲज वेल. स्लोअर चेंडू
फुल्ली स्ट्रोक केलेला, फुल ड्राईव्ह, आणि हा बहुतेक षटकार, हा इनिंगचा पहिला षटकार. आणि मोहित पांडेंचा इरादा बुलंद, त्यांच्या संघाच्या धावा देखील बुलंद, आणि अशा रीतीनं 10 धावा आता कांगनच्या खात्यामध्ये जमा. स्लोवर वन होता हा चेंडू. आता पुन्हा एकदा उंच गेलेला, बघूयात काय होतंय. फिल्डर तिथे आहे आणि अलगद जात पकडलं. चांगली फिल्डिंग आणि चांगलं कॅच या ठिकाणी घेतलेला. त्याच्यामुळे कर्णधार मोहित पांडे आता तंबूत परतताना. बघूयात तो कोण फिल्डर होता. नेक्स्ट प्लेयर बॅटर इज अनिरुद्ध शास्त्री. एट नंबर नाही घेतलाय तो. 8 नंबर नाही घेतलाय. अनिरुद्ध शास्त्री आता बॅटिंग साठी मैदानात. 358 धावांचं त्यांचं एकंदरीत रेकॉर्ड आहे. सुंदर फटका, स्क्वायर ड्राईव्ह. बघूयात काय होतंय. फिल्डर पळतायत पण त्यांना यश आलेलं नाही, आणि हा क्लिअर कट 4 रन्स. स्वीप शॉट. 14 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत या पहिल्याच ओव्हरमध्ये, आणि 1 विकेट मात्र नक्कीच गमावलेली दिसते. हो, पुन्हा एकदा त्याच फिल्डरकडे अडवला, तरी पण 1 धावा नक्कीच पळून घेतले. अशा रीतीने हे पहिलं षटक संपलेलं आहे, आणि हे षटक संपल्यानंतर कांगन संभाजीनगर रॉयलच्या 15 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये झालेल्या आहेत. एकंदरीत येत्या 54 चेंडूंमध्ये अजून 61 धावांचं लक्ष्य कांगन संभाजीनगर रॉयलच्या पुढे आहे. बघूयात त्यांना रोखण्यामध्ये वज्र 11 किती आणि कसं यशस्वी होतं ते सगळं बघण्यात आता अतिशय रंगत येणार आहे सामन्यामध्ये. नेक्स्ट बॉलर इज बंटी देशपांडे. विकेट किपरने आता त्याचे ग्लोव्ह सुद्धा काढलेले आहेत. चांगला चेंडू प्लेड केलेला, तरी पण 1 धाव नक्कीच मिळेल. वा, सुंदर फटका, नक्कीच 30 यार्ड क्लिअर केलेलं. बाउंड्री लाईनकडे जाताना बघूयात काय होतंय, आणि अंपायरचा इशारा, हा चौकार. गुड शॉट. आतापर्यंत आत्ताच हाती आलेल्या सूत्रानुसार 47 मिनिटात पहिली इनिंग संपलेली आहे. ओ, चांगला चेंडू, पण कुठलंही नुकसान नाही, कुठलंही ॲडव्हान्टेज नाही. अशा रीतीने प्रवीणजी कादी, स्वागत.
पुढचा चेंडू, सुंदर फटका, बघूयात क्लिअर होतोय का. ओ, आणि ही सुद्धा बाउंड्री. क्या बात आहे. आता चौकारांची आतिषबाजी आता मैदानात आपल्याला सगळ्यांना होताना दिसते. व्हेरी गुड शॉट बाय केदार दीक्षित. डॉक्टर केदार दीक्षित. आता मॅच गोइंग टू फिक्स इट अँड हिट इट. वा, सुंदर चेंडू, पूर्णपणे चकलेला, विकेट किपरच्या हातात, पण कुठलंही नुकसान होताना दिसत नाही. आमच्या मधुरवाणीने सगळ्यांना मोहित करणारे श्रीनिवासी देव कॉमेंटेटर आता माझ्यासोबत येत आहेत. त्यांच्या वा, चांगला फटका, आणि हा क्लिअर केलेला, बघूयात काय होतं. नाही, पण चांगला अडवलेला आहे. निनाद श्रीकांत, अतिशय चांगलं फिल्डिंगचं प्रदर्शन या ठिकाणी. आणि अशा रीतीनं या ठिकाणी 2 ओव्हर संपलेले आहेत आणि 25 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये कांगन संभाजीनगर रॉयलच्या फलकावर ते झळकलेले आहेत. आता इक्वेशन असं आहे, 48 बॉल्स मध्ये 51 धावांचं लक्ष्य कांगन संभाजीनगर रॉयलच्या समोर आहे. प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं असं हे स्टेडियम. रात्रीचे जवळपास 11:15 वाजता आहेत आणि आता बॉलिंगची धुरा सांभाळतायत आदित्य घाणेकर आणि त्यांच्या समोर बॅटर आहेत, सॉरी, अभिषेक जोशी. चांगला चेंडू, स्टीअर केलेला, 1 धावा नक्कीच मिळणार. वा, चांगला फटका, बघूयात काय होतंय. फिल्डर जोपर्यंत फील्ड करतोय 1 रन नक्कीच पळून काढण्यात त्यांना यश आलंय. ओ, चांगला चेंडू, चकलेला, पण कुठलंही नुकसान नाही, कुठलंही ऍडव्हान्टेज नाही. थोडीशी दिशा भरकटलेला हा चेंडू आणि नक्कीच त्याचं रूपांतर वाईट बॉल, ॲडव्हान्टेज ऑफ अ बॉल आणि ॲडव्हान्टेज ऑफ अ रन ॲज वेल. चेंडू, पण तेवढीच चांगली फिल्डिंग, फक्त 1 धाव नक्कीच मिळणार. स्कोअरबोर्ड मात्र नक्कीच हलता ठेवण्यामध्ये कांगन संभाजीनगरचे दोन्हीही प्लेयर्सना आता इथे यश मिळताना दिसतंय. आता कॅप्टन अनिरुद्ध शास्त्री बॅटिंगची धुरा सांभाळत आहेत. बऱ्यापैकी पटकलेला हा चेंडू, नक्कीच वाईड बॉलचा अंपायरचा इशारा. चांगला चेंडू, तितक्यात चांगल्या रिस्पेक्टने खेळलेला, पुन्हा 1 धाव. बऱ्यापैकी कॅल्क्युलेशननी चाललेला हा आतापर्यंतचा सामना.
कारण कुठलंही इक्वेशन बिघडू देत नाहीये. दोन्ही बॅटर याची खबरदारी घेत आहेत. कुठलाही बॉल वेस्ट होऊ नये याचीही ते काळजी घेत आहेत. चांगला चेंडू, चांगला स्टेअर केलेला, पण चांगलं फिल्डिंग श्रीयुत अनिकेत लाटे यांच्याकडनं. त्यामुळे फक्त 1 रन त्यांना घेता आला. अशा रीतीने 3 षटकं या ठिकाणी संपलेली आहेत. 32 धावा 1 गडेच्या मोबदल्यामध्ये कॅंगन संभाजीनगर रॉयल यांनी केलेल्या आहेत. चल जरा सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत, अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. चल जरा सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत, अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत, अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. Next ball. Oh, good ball. But it is not a dot at all. Batter has taken advantage and got 1 run as well. केदार पांडे आता पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. ओ क्या बात है. अतिशय सुंदर चेंडू. लेग साइडला टोलवण्याच्या नादामध्ये तो थोडा मिस झाला. बॅटला स्पर्श करून केदार विकेट किपरच्या हातामध्ये स्थिरावला आणि अंपायरने त्याला आउट दिला. दुसरा खेळाडू बाद झालेला आहे अनिरुद्ध शास्त्री. आणि आता पुढचा खेळाडू मैदानामध्ये येतोय नयन पांडे. संभाजीनगरच्या क्रिकेटच्या इतिहासातलं अतिशय गणमान्य असं नावाजलेलं नाव. 1844 धावा आतापर्यंत 142 इनिंग्समध्ये त्यांनी केलेला एवढं भव्य आणि दिव्य रेकॉर्ड त्यांच्या नावावर जमा. त्यांच्या बॅटमधनं नक्कीच धावांचा पाऊस इथे पडतो की काय अशी अपेक्षा सगळ्या संभाजीनगरच्या क्रीडा रसिकांना आहे. हिंदू चषकमध्ये त्यांनी अतिशय सुंदर कामगिरी मागच्या लीगमध्ये केलेली होती. ओ चांगला चेंडू, पण नक्कीच 1 धाव घेण्यात त्यांना यश. केपी असं केदार पांडेनी त्याच्या जर्सीवर नोंदवलेलं आहे शॉर्ट फॉर्म मध्ये. ओ चांगला स्टिअर केला. बघूयात काय होतंय. तेवढी चांगली फिल्डिंग, पण कलेक्ट व्हायला थोडासा वेळ झाला. त्याच्यामुळे कुठलंही नुकसान कॅंगन संभाजीनगर रॉयलला नाही आणि धाव मात्र निश्चित त्यांच्या खात्यामध्ये जमा. ओ चांगला चेंडू. नयन पांडे हा त्याच्या धुवाधार बॅटिंगसाठी विख्यात आहे अख्ख्या संभाजीनगरमध्ये. मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरती त्यांनी जी कामगिरी केली होती मी त्याचाही एक साक्षीदार होतो. अतिशय सुंदर मोलाची कामगिरी त्यांनी केली होती. वा, मी आत्ताच म्हटलं आणि त्यांनी लगेच ते ऐकलं आणि नयन पांडेच्या बॅट मधनं हा चौकार.
फाईन लेगला स्वीप मारलेला हा चौकार. अशा रीतीने 4 ओव्हर या ठिकाणी झालेल्या आहेत. 39 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कांगन संभाजीनगर रॉयलच्या धाव फलकावरती दिसत आहेत. आणि आता 4 ओव्हर नंतर सिच्युएशन 36 बॉलमध्ये 37 रन म्हणजे 36 बॉल्स अँड 37 रन्स टू विन. अतिशय अटीतटीची ही लढत मागच्या लढतीप्रमाणे इथे होते की काय ही उत्सुकता सगळ्या क्रीडा रसिकांना इथे लागलेली आहे. कारण रात्रीचे 12 वाजता आहेत तरी पण अजूनही कोणी मैदान सोडून घरी गेलेलं नाही. सगळे क्रीडा रसिक अजूनही मैदानामध्ये बसलेले आहेत आणि या क्रिकेटच्या सामन्यांचा आस्वाद घेत आहेत. आता 5वं षटक बघूयात कोण करतंय. निनाद श्रीकांत बहुतेक बॉलिंगची धुरा सांभाळतोय. येस, हो, पहिला चेंडू गती देण्याचा प्रयत्न पण थोडीशी दिशा भरकटलेला आणि अंपायरनी त्याचा वाईड केलेला. चांगला कमबॅक स्टिअर केलेला पण कुठलाही ॲडव्हान्टेज नाही किंवा कुठलाही नुकसान नाही. चांगली फिल्डिंग रोहित शर्माचे कझिन शर्मा यांच्याकडनं. हो, शर्माचे वा, सुंदर चेंडू पण एकदम उत्तुंग फटका. बघूयात काय होतंय. झेल घेण्याचा प्रयत्न पण चांगली फिल्डिंग आदित्य घाणेकर यांच्याकडनं आणि संघासाठी नक्कीच त्यांनी 2 धावा वाचवलेल्या आहेत. अटॅकिंग फील्ड बघूयात. चांगला चेंडू, कुठलंही ॲडव्हान्टेज नाही, कुठलंही नुकसान नाही. डॉट बॉल. निनाद श्रीकांत चांगल्या बॉलिंगचं प्रदर्शन करतोय आतापर्यंत. 3 चेंडू टाकलेले आणि फक्त आतापर्यंत 3च धावा दिलेल्या आहेत. फिल्डिंग मध्ये पुन्हा चेंज. नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू, तेवढाच चांगला टोलवला. पटवर्धन येत आहेत. चांगली फिल्डिंग आणि फक्त 1 धाव घेण्यात त्यांना यश. आता ऑन स्ट्राइक नयन पांडे. केदार दीक्षित आणि नयन मध्ये काहीतरी बातचीत. बघूयात त्याचा आता परिणाम ह्या बॉल मध्ये काय होतोय ते. चांगला चेंडू, तरी पण 1 धाव मात्र नक्कीच काढली. धाव फलक निश्चित हलका ठेवतायत त्याच्यामुळे कुठलाही रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो कुठल्याही प्रकारे वाढत नाहीये आणि सिच्युएशन बरोबर टालीमध्ये आता या संघाची चालू आहे. आणि मला वाटतं नक्कीच कॅप्टननी त्यांना तशा सूचना दिलेल्या असतील. ते कॅल्क्युलेशन्स त्या दोघांमध्ये चाललेले असतील आणि त्याच्याप्रमाणे
बॅटिंगची स्ट्रॅटेजी ते दोन्ही बॅटर आता ठरवत आहेत. Wow, what a good ball. And it's a dot ball and also over. So after 5 overs, Kangan Sambhajinagar Royal has scored 44 with the loss of 2 wickets. And they need 32 runs in 30 balls only. हा सामना बऱ्यापैकी रंगतदार होताना दिसतोय. या सामन्यामध्ये मागच्या सामन्यासारखी सुद्धा रंगत येते की काय आणि तीच सिच्युएशन या सामन्यामध्ये सुद्धा येते की काय ही उत्सुकता सगळ्या संभाजीनगरच्या गरवाडे क्रीडा संकुल येथे उपस्थित असलेल्या सगळ्या क्रीडा रसिकांना आता लागून आली आहे. आणि आता बॉलिंगची धुरा सांभाळण्यासाठी आधी म्हणजे आमचा आदित्य घाणेकर इथे मैदानावरती आता त्याच्या फॉलो थ्रू वरती जाताना दिसतोय. तेज तरार गोलंदाज अशी ज्याची ख्याती आहे असा आदित्य, त्यांनी आतापर्यंत 56 विकेट्स 104 मॅचेस मध्ये घेतलेल्या आहेत असं त्याचं आजपर्यंतचं रेकॉर्ड. आणि बऱ्यापैकी इकॉनॉमिकल बॉलर अशी ज्याची ख्याती असे आदित्य घाणेकर आता त्याच्या फॉलो थ्रू मध्ये. आणि एक धडाकेबाज फलंदाज अशी ज्याची ख्याती नयन पांडे हे त्याच्या समोर. तेव्हा हे बॅट आणि बॉलचं युद्ध बघूयात किती रंगतदार होतंय. पहिला चेंडू आउट दॅटचा अपील पण अंपायरचा इशारा वाईड. बराच मोठा फॉलो थ्रू असल्यामुळे बऱ्यापैकी वेळ हा सेटलिंगसाठी आणि लाईन अँड लेनसाठी त्याला लागतोय. ओ चांगला चेंडू पूर्णपणे बॅटर चकलेला आणि हा डॉट बॉल. क्या बात है. बरोबर 12 वाजलेले आहेत. 12 वाजून 2 मिनिटं. गरवारेचा सायरन सुद्धा आता वाजलेला आहे. सुट्टी झालेली आहे. क्या बात आहे. चांगला बॉल तितकाच चांगला स्ट्रोक. बघूयात किती धावा होत आहेत. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो आणि फक्त एक धाव. क्या बात आहे. व्हेरी गुड, नाईस क्रिकेट. चांगलं फिल्डिंग केलं अभिषेक जोशी यांनी आणि संघासाठी बरं एक धाव निश्चित वाचवलेली आहे. वाव, सुंदर चेंडू बऱ्यापैकी चकवलं आणि हा डॉट बॉल. सत्तावीस बॉल मध्ये 30 धावांचं लक्ष्य कांगन संभाजीनगर यांच्या पुढे. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न पण पूर्णपणे चकलेला आणि हा पुन्हा एकदा डॉट बॉल. खूप सुंदर पेस मध्ये गोलंदाजी होताना इथे दिसते आहे. लचग्रीन असं गरवारे क्रीडा संकुलाचं हे मैदान आणि फ्लड लाईट मध्ये संभाजीनगर मध्ये ब्राह्मण प्रीमियर लीगचं दिमाखदार आयोजन. वाव, पुन्हा एकदा सुंदर डॉट बॉल
क्या बात है, क्या बात है, क्या बात है. पंचवीस बॉल्स 30 रन्स. ओ, गती देण्याचा प्रयत्न आहे आणि निश्चितच त्याचे परिणाम थोडेसे दुष्परिणाम होताना दिसत आहेत आणि हा व्हाईट बॉलचं रूपांतर. आता इक्वेशन 25 बॉल्स 29 रन. हा सामना सुद्धा रंगतदार होतोय. ओ, व्हाट अ गुड बॉल. आणि आफ्टर 6 overs Kangan Sambhajinagar Royal has scored 47 runs with the loss of 2 wickets. Now in 24 balls they need 29 runs to win. आणि ह्या दोन्ही बॅट्समनसाठी आता त्यांचा 12वा खेळाडू त्यांना ड्रिंक घेऊन जातोय, कारण बरीच वेळ झाला हे दोन्ही बॅटर मैदानामध्ये आहेत. हवेमध्ये थोडा गारवा जरी असेल तरी पण उष्मा आधीचा आहेच ग्राउंडवर, त्याच्यामुळे नक्कीच पाण्याची गरज, ड्रिंक्सची गरज ही नक्कीच भासत असणार आहे. या सगळ्या मॅचेसचे शेड्यूल्सचे यूट्यूब लाईव्ह सुद्धा चालू आहेत. घरी बसलेल्या सगळ्या क्रीडा रसिकांसाठी त्यांनी नक्कीच याचा आस्वाद घ्या. ओ, नयन पांडे बॅक ऑन स्ट्राईक. बघूयात काय होतंय. ओ, चांगला प्रयत्न. नक्कीच एक सिक्सर वाचवला. व्हेरी गुड फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग, व्हेरी गुड अटेम्प्ट. आदित्य घाणेकर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, एक अष्टपैलू खेळाडू. खूप सुंदर अपील सगळ्या खेळाडूंकडनं, पण दोन्ही अंपायरकडनं त्याला अगदी नम्रपणे नकार देण्यात आला. अतिशय सुंदर चेंडू, तो सुद्धा डॉट बॉल. अतिशय चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन अभिषेक कडनं. सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत, अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. जरा सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत, अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. सागर बैसवाल आता मैदानात उतरले आहेत. बघूयात आता त्यांच्या बॅटमधनं
ओ, चांगला स्टेअर केलेला चेंडू, एक धावासाठी पळाला आणि स्ट्राईक पुन्हा नयन पांडेंकडे. What a shot! Yes. नयनकडनं नयन रम्य असा हा शॉट आणि त्याचं सिग्नल काय होतंय? इट्स अ 6. What a great shot! जेव्हा संघाला धावांची गरज असते, कमी बॉल्स मध्ये षटकारांची गरज असते, तेव्हा तिथे नयन पांडे हे नाव नक्कीच असतं. सुंदर फटका, नयनरम्य फटका नयन पांडे यांच्या बॅटमधनं. आता इक्वेशन ओके, 19 बॉल 21 रन. ओ, थोडा फिरलेला बॉल आणि फिल्डरच्या अपेक्षेप्रमाणे तो त्याच्याकडे न येता थोडा वळून बाउंड्री लाईन कडे गेला. नको मी तुला आता भेटत नाही, नंतर भेटू म्हणून तो पुन्हा सीमा रेषे पार गेला. आता इक्वेशन 18 बॉल 17 रन. मोहनपूरकरांच्या चेहऱ्यावर थोडस आता स्मित हास्य. ओके, चौबे सर तुम्ही सुद्धा. रावडी पण थोडीशी खुश होताना दिसते. खूप वेळ लागतोय, 2 बॉल्स मध्ये खूप वेळ जातो आहे. थोडी काळजी घ्या, सामना आपल्याला लवकर संपवायचा आहे. बी कम्फर्टेबल, नॉट अन इश्यू. चांगला चेंडू, चांगला डोलवला. 2 धावा निश्चित घेण्याचा प्रयत्न असणारे नयन पांडेचा अतिशय सप्पाईनं तो त्याच्या क्रीज मध्ये पोहोचलेला. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. बॉल्स 17 बॉल्स 15 रन. पुन्हा एकदा चांगला डोललेला चेंडू, 2 धावा घेण्याचा प्रयत्न, पण दोघांनी एकमेकांना रोखलेलं आणि फक्त 1 धाव घेण्याचा त्यांना यश. 16 बॉल 14 रन. रावडी किसके हार में किसकी जीत है, किसकी जीत में किसकी हार है. ये तो इसी गेम का यही तो मजा है. किती इन्व्हॉल्वमेंट ठेवून अतुल दादा चोबे ही मॅच बघतायत. वाव,
यावेळेस बॅट कट असलेला बॉल म्हणजे विकेट किपर कडनं सुटणं हे नक्कीच अंपायरला काहीतरी विचारतायत, पण सगळ्या गोष्टी सुखरूप आहेत. एक चांगलं क्रिकेट आपल्याला इथं बघायला मिळतंय. ड्रॉप कॅच बघूयात किती ऍडव्हान्टेज घेतात बॅट्समन त्याचं. वाईडचं अपील, पण अंपायर तेवढेच स्थितप्रज्ञ, त्यांच्यावर कुठलाही त्या अंपायरचा अपीलचा परिणाम नाही. सामना पुन्हा एकदा रंगतदार अवस्थेमध्ये. 14 बॉल्स 13 रन. वाव वाव वाव, what a good ball, caught and bowled. सगळीकडे स्ट्रेस्ड ॲटमॉस्फिअर, दोन्ही संघांमध्ये टेन्शनचं वातावरण. कारण मी मॅचच्या सुरुवातीला जसं बोललो होतो, सेकंड इनिंगच्या सुरुवातीलाच, की हा सामना सुद्धा मागच्या सामन्याप्रमाणे प्रत्येक शेवटच्या बॉलपर्यंत जातो की काय, आणि हेच माझे वाक्य या ठिकाणी खरे होताना आपल्याला इथे दिसत आहेत. आणि आता लाईव्ह अपडेट आपल्यासाठी असे आहेत की 13 बॉल आणि 13 रन. व्हॉट अ ग्रेट सिच्युएशन इट इज. फील्डिंग की सजावट काफी अच्छी, काफी मुस्तैद, काफी अटैकिंग, रेडी टू बॉल. And they need 13 runs to win. Really a good cricket. Batting power play. आता पुन्हा फिल्डिंगची रिस्ट्रिक्शन्स इथे येणार. बॅटिंग पॉवर प्ले एक चांगला निर्णय कदाचित होऊ शकतो या स्टेजला मॅचच्या. आणि बॉलर कोण असतील समोर ते बघूयात, ते सुद्धा खूप अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. आणि येणारे 12 बॉल ह्या मॅचची सिच्युएशन मागच्या मॅच प्रमाणेच आता टाईकडे झुकताना दिसते आहे. आता बघूयात या क्षणी, या कठीण प्रसंगी आपल्या टीमला आदित्य घाणेकर सावरतायत की नयन पांडे आणि विनीतच्या बॅटमधनं रन्स निघतायत. आता हे सगळ्यांना बघण्यासाठी खूप अतिशय उत्कंठा वाढवणारं ठरणार आहे. आणि दोन्ही संघांमध्ये तेवढंच टेन्शनचं वातावरण, कारण 12 बॉल आणि जिंकण्यासाठी हव्यात 13 धावा. आणि बॉलिंगची धुरा सांभाळतात आदित्य घाणेकर. फील्डिंग बऱ्यापैकी फुल ऑफ ऑन साइड अटॅकिंग. ओ पहिला चेंडू आणि तोही पहिला टप्पा सीमाच्या पार स्टेडियमच्या बाहेर. आणि हा सिक्सर. बॉल देण्यात येईल
बॉल मैदानात पुन्हा पोहोचलेला आहे, काळजी नसावी. आणि ह्या सिक्सरने ह्या सामन्याचं पूर्ण चित्र जवळपास पलटवलेलं आहे. नयन पांडेंचा हा नयनरम्य असा सिक्सर, 11 बॉल 7 रन. ओ कट केला, फटका मारण्याचा प्रयत्न पण तो चुकलेला. तरी एक धाव मात्र नक्कीच निघाली आणि दुसरी धाव सुद्धा घेतलेली आहे. आणि हा रन आउटचा इशारा अंपायरकडनं. पुन्हा सामन्यामध्ये एक नवीन ट्विस्ट निर्माण झालेला आहे. नयन पांडे जे आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट खेळी करत होते, 25 धावा ज्यांनी केल्या आतापर्यंत, फक्त 11 चेंडूंमध्ये त्यांना धाव बाद होण्याची वेळ इथे आली. त्याच्यामुळे नक्कीच त्यांना वाईट वाटत असेल आणि त्यांच्या सगळ्या टीमसाठी ही नक्कीच एक थोडीशी स्ट्रेसफुल अशी ही घटना आहे. आता नवीन बॅटर पियुष आता मैदानामध्ये आलेला आहे आणि सिच्युएशन तरी बऱ्यापैकी त्यांच्या फेवरमध्ये, त्यांच्या कंट्रोलमध्ये आहे. पण या अतिशय कठीण प्रसंगी सुद्धा चांगली फिल्डिंग करून रनआउट केलेला आहे. त्याच्यामुळे त्या प्लेयरचं सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो की चांगली फिल्डिंग केलेली आहे, त्यांनी चांगले एफर्ट्स घेतले आहेत. आदित्य घाणेकर रेडी टू बॉल. वा, पुन्हा एकदा सुंदर बॉल, डॉट बॉल. 9 balls 6 runs to win to Kangan Sambhajinagar Royal. आदित्य घाणेकर सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. नयन पांडेची विकेट कदाचित सामना पलटवणारी ठरते की काय, आता हे आपल्याला लवकरच कळेल. वाव, पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि हा आउट. सुंदर झेल. अजून सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आणि अशा रीतीनं कांगन संभाजीनगर रॉयलचा 6वा गडी. 8 बॉल आणि 6 रन. दॅट्स राईट. ओके, प्रवीणजी कादी आता त्यांचं प्रावीण्य दाखवण्यासाठी मैदानामध्ये उतरलेले आहेत. एक 6 जेव्हा बसला होता तेव्हा बऱ्यापैकी सामना कांगन संभाजीनगरकडे झुकला होता, पण आता पुन्हा सामना एका चांगल्या लेवलला आलेला आहे. 8 बॉलमध्ये 6 धावांची फक्त गरज आहे. बघूयात प्रवीणजी काय प्रावीण्य दाखवतायत ते. आणि त्यांच्या समोर निष्णात गोलंदाज आदित्य घाणेकर. ओ, पुन्हा चांगला चेंडू आणि तोही डॉट बॉल. सगळे सपोर्टर्स, सगळे चेअर्स करता आहेत आदित्यसाठी, त्याचे सगळे सपोर्टर्स. अतिशय सुंदर गोलंदाजी, सुंदर पेस, सुंदर लाईन आणि सुंदर लेंथ. Yes, of course. वाव, सुंदर चेंडू आणि तोही डॉट बॉल. आदित्य घाणेकर आता पुन्हा या मॅच मध्ये एक वेगळा ट्विस्ट. मागच्या सामन्यासारखाच त्याच परिस्थितीमध्ये हा सामना येऊन पोहोचलेला आहे.
आणि पुन्हा 6 चेंडूंमध्ये 6 धावांचं लक्ष्य कांगन संभाजीनगर रॉयल यांच्या समोर आहे. नाही शर्मा असेल. हा 6-6. अरे मारा यार. नाही विकेट मारा यार असं म्हणलं तुम्ही. अतिशय रोमांचकारी ही परिस्थिती आजच्या या पूर्ण सेशनमध्ये दुसऱ्यांदा आणि सलग दुसऱ्या सामन्यांमध्ये सगळ्या क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळते आहे. सगळ्यांच्या हृदयाची ठोके वाढत आहेत. प्रत्येक बॉल गणिक मॅच मध्ये एक रोमांच उभा येतोय. आणि आता शेवटची ओव्हर टाकण्याची जबाबदारी कुणावर येते आहे आता आपण हे बघूयात. केदार पांडे शेवटची 6 चेंडू टाकण्यासाठी बघूयात आता नेमकं कोण जिंकतंय, बॅट की बॉल. ओ पहिला चेंडू गिफ्ट ॲज अ वाईड. आता 6 बॉल आणि धावा पाहिजेत फक्त 5. रावडी सुद्धा टेन्शन मध्ये. काय होतंय बघूयात. येणारे 2 चेंडू. ओ सुंदर चेंडू आणि डॉट बॉल. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. पुन्हा इक्वेशन सेम. 5 बॉल 5 धावा. आता हा पुन्हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत जातोय असं आतापर्यंत झालेल्या सगळ्या क्रिकेट मधनं दिसतंय आणि माझे शब्द खरे ठरतात असं पुन्हा वाटतंय. ओ चांगला फटका. एका धावेसाठी पळालेत. बघूयात काय होतं. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा पळालेत आणि ती धाव काढलीये. 2 धावा काढल्यात. क्या बात आहे. आता सगळे कांगन संभाजीनगर रॉयल पुन्हा आनंदामध्ये आलेले आहेत, उत्साहात आलेले आहेत. आता 4 बॉल आणि 3 रन फक्त धावा हवेत. बघूयात काय होतंय. ओ आणि हा पुन्हा एकदा गिफ्ट केला. एक वाईड बॉल म्हणजे एक बॉलही गिफ्ट झाला आणि एक धावही गिफ्ट. त्याच्यामुळे आता पुन्हा इक्वेशन पुन्हा चेंज झालंय. आता धावा फक्त 2 पाहिजेत आणि बॉल शिल्लक आहे 4. रावडी पुन्हा चार्ज. रावडी पुन्हा चार्ज. रिचार्ज. सिचुएशन काफी टेंस मैदान में. ओ पुन्हा चोरटी धाव घेतलेली आहे. बघूयात दुसरी घेतात का. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघूयात अपील पण डिनाईड. आणि अशा रीतीनं कांगन संभाजीनगर रॉयलचा रोमांचकारी विजय. अभिनंदन 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 दोन्ही संघांचं. आणि प्लेयर ऑफ द मॅच नयन पांडे, प्लेयर ऑफ द मॅच. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.